नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फक्त 2 कच्चे बटाटे आणि 1 कप भगरीपासून पोटभरीचा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहे। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, याची साल काढून घेतलेली आहे आणि हे मोठे बटाटे आहे। आता तुमच्याकडे जर मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 3 घेऊ शकता। आता हे साल काढून पाण्यात ठेवलेले, त्यानंतर आपली जी आलं किसायची किसणी आहे त्या किसणीने आपल्याला एकदम बारीक असं हे किसून घ्यायचं आहे। बारीकच किसून घ्यायचं, त्यामुळे काय होतं पटकन असं हे शिजल्या जातं। पाण्यामध्ये आपल्याला किसून घ्यायचं म्हणजे किसलेला बटाटा हा काळा पडत नाही। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता दोन्ही बटाटे आपण हे किसून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे। आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं जे स्टार्च आहे, जे खराब पाणी आहे ते सगळं आपल्याला निघून जाईल आणि ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ असा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे। आता इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे। भगर स्वच्छ करून घ्यायची, यामध्ये गाराचे वगैरे खडे असतात, त्यामुळे आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, नाहीतर बनवल्यानंतर आपल्याला कचकच लागू शकेल, त्यासाठी स्वच्छ करून घ्यायची आहे। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण बारीक असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। इथे बघा, गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। आता उपवासाला तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तूप खात असाल, दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता। आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तूप इथे गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहे हिरवी मिरची आणि लाल मिरची, 2 मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे। आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला कुरकुरीत आणि चवदार लागण्यासाठी 1 चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे। आता उपवासाला जर तुम्ही खात असाल तर घ्या, नाही घेतले तरी चालेल। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिरचीचा आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे। अतिशय सोपा पदार्थ आहे करायला आणि खायला एकदम कुरकुरीत। आता नवरात्रामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, त्यातलाच एक पदार्थ हा नक्की तुम्ही बनवून बघा, सर्वांना नक्की आवडेल, काहीतरी वेगळं। आता बघा, छान हे परतून झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे 1 कप पाणी आणि त्यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे जो आपण किसलेला बटाटा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, पटकन असा शिजला जातो। तर 2 मिनिटांमध्ये बटाटा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता, कारण बारीक किसणीने आपण किसला त्यामुळे खूप असा पटकन शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जे भगरीचं पीठ केलेलं ते यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं घालायचं आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। बघा, सगळं पीठ इथे मी घालून घेतलेलं आहे। आता सगळं आपण हे मिक्स करू। सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे। आता त्यावरती आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने घालायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थापून घ्यायचं आहे, चौकोनी आकार देऊन आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने थापून घेतलेलं आहे। आता हे गरम आहे, पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता।
आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहे। आता तुम्ही तेलामध्ये करू शकता, तुपामध्ये सुद्धा करू शकता। आता इथे तूप गरम करायला ठेवलेलं, अगदी 2 ते 3 चमचे मोठे चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आणि छान असं गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक एक पीस असा यामध्ये ठेवायचा आहे। आता तुम्हाला पूर्ण तेलामध्ये तळून घ्यायचा असेल किंवा तुपात तळायचा असेल, तुम्ही ते सुद्धा करू शकता। आता आपल्याला एक एक पीस सोडून अगदी हलकासा सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। आता जेवढे आपल्या पॅनमध्ये बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहे। बघा अशा पद्धतीने सोडून घेतलेले आहे। अतिशय सुंदर असा कुरकुरीत नाश्ता आपला तयार होतो। आता ह्या ज्या आपण वड्या कापलेल्या आहे त्या वड्या जर आपण तुम्हाला पाहिजे तेवढ्या तळायच्या आणि बाकीच्या जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्या तर 8 ते 9 दिवस छान अशा तुम्ही नवरात्रामध्ये खाऊ शकता। खूप मस्त लागतात आणि कुरकुरीत दह्याबरोबर तर अप्रतिम लागतात। तर आता आपण ह्या वड्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेऊ। 3 ते 4 मिनिटे झालेली आहे। आता आपण ही पलटून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला परतवायसाठी किंवा शॅलो फ्राय करण्यासाठी अगदी 4-4 मिनिटे लागतात आणि छान असा कलर येतो। तर इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे, अगदी बिस्किटासारखा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहोत। बघता क्षणी तुम्हाला असं वाटत असेल एकदम अशा ह्या कुरकुरीत झालेल्या आहे। काहीतरी आपल्या उपवासामध्ये काहीतरी बदल म्हणून हलकं फुलकं आपण हे बनवू शकतो। आता ह्या वड्या आपण काढून घेऊ आणि सगळ्या बाकीच्या राहिलेल्या शॅलो फ्राय करून घेऊ। तर इथे बघा आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहे। अतिशय कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, कमी तेलकट। ह्या पद्धतीने तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये एक दिवस नक्की राखून ठेवा। खूप छान असा हा नाश्ता तयार होतो आणि पोटभरीचा होतो। तर सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि जास्त तामझाम न करता तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा सोप्या पद्धतीचा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।